थोडक्यात ते सांगितलं मुख्यमंत्र्यांनी की खोटी सर्टिफिकेट कुणालाही दिली जाणार नाही। ते कुणबी दाखले असे असतील खोटे आम्ही तपासू। देणे तो खोटी सर्टिफिकेट घेणे आणि देणे हे दोघे पण गुन्हेगार असणार, त्याप्रमाणे मग कारवाई होईल। सर्व मराठा समाजाला सरसकट ओबीसी ही मागणी मान्य करता येणारच नाही, ती कायद्यात सुद्धा अजिबात बसणार नाही। कुणावरही आम्ही अन्याय होऊ देणार नाही। अनेक वेळेला काही लोक जे आहेत वेगवेगळे दाखले काढून वेगवेगळ्या ठिकाणचे जे आहेत फायदे घ्यायला पाहतात, म्हणजे ओबीसीतून, ईडब्ल्यूएस मधून, आणखी एसीबीसी मधून, हे असे वेगवेगळ्या याच्यातून करत असतात। तर हे सगळे जे दाखले जे आहेत वैयक्तिकरित्या आधार कार्डाला जोडण्याचं सुद्धा काम करण्याचा चांगली कल्पना आलेली आहे, तिचा आम्ही स्वीकार करू, जेणेकरून जो कोणी मनुष्य असेल, जी कोणी व्यक्ती असेल, ती एकाच योजनेचा फायदा घेऊ शकेल आणि योग्य योजनेचा फायदा घेऊ शकेल, सरकारला फसवलं जाणार नाही। मंत्रिमंडळामध्ये जशी मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्र्यांची समिती आहे, तशी ओबीसी भटक्या विमुक्त समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी समिती निर्माण करण्यात येईल। याची पूर्तता झाली पाहिजे, त्यामुळे वेळ सरकारने घ्यावा असं सुद्धा त्यामध्ये सूचना केलेली आहे। पण आंदोलन सुद्धा रामतंय आपलं। बघा, मी ज्या मागणी केलेल्या आहेत आणि आता तुम्ही जे प्रश्न मला विचारले ते निश्चित संशोधनात्मक आहे आणि नेमकी वेळ खूप कमी आहे, हे सुद्धा मलाही मान्य आहे। मी कुठं म्हणतोय, मी म्हणतो फक्त की आम्हाला फक्त आम्ही प्रोटेक्शन करतो आहोत किंवा आम्ही याला धक्का लागू देणार नाही, लेखी द्या। लेखी द्यायला तुम्हाला काय, तुमच्या सल्लागार कायदेशीर सल्लागारांना बोलवा, सचिवांची मीटिंग घ्या, लेखी द्या। ओबीसीचा प्रश्न म्हटल्यानंतर त्याला प्राधान्य नाही का आपल्याकडे? अहो, आमचं बोगस नसून बोगस म्हणायला लागले मॅनेज बैठक, नाही तर काय आम्हाला द्यायचं नाही। आम्ही 13 तारखेपर्यंत वाट बघणार आहे। आम्हाला माहिती तुम्ही यांच्या दबावात, त्या ओबीसी नेत्याच्या दबावात त्याची कॅबिनेट सुद्धा रद्द केली, वाटोळा करायला निघालात होय आमचं गोड बोलून। आता तुम्ही नोंदी कारवाई करणार त्याच्यावर खऱ्या असल्या तरी बी। अहो, खऱ्या असून प्रमाणपत्र देण्याचा अधिकारी काय कारवाई करता रे? ते नोंदी मिळाला धनादन द्या म्हणून, नोंदी कुठं बोगस असतात, अधिकारी सापडायला कोण? तुमचे। प्रमाणपत्र देणारे कोण? तुमचे। आणि बोगस कोण आहे? आम्ही आहेत का अधिकारी? बोगस कोणचे आहेत? काय बोलता सरकार? तरी सरकारला तरी कळायला पाहिजे आपण काय बोलतोय। आणि मराठा समाजाचे नाराजी अंगावर घेतोय म्हणजे नोंदी शोधल्या तुम्हीच तपासल्या, रेकॉर्ड तपासायला तुम्ही, रेकॉर्डवर तुमच्या जवळच आहे, आमच्या गोडांमध्ये नाही म्हणून काय करावं रचित लिहित बसलो आम्ही त्याच्यावर। गोडांना तुमच्याच आहे, खोल्या तुमच्या जवळ, चाव्या तुमच्या जवळ, अधिकारी तुमचे, शिपाई तुमचे, कलेक्टर तुमचे, समिती तुमची, मंत्री तुम्हीच, आणि आमच्या डुप्लिकेट। काय बोलता? एकही नोंद रद्द नाही झाली पाहिजे, एकही। त्यांचा दबाव येऊन आमची नोंदी जर रद्द केल्या ना तर तुम्हाला मागात पडेल, सरळ सांगतो।